समोर हातांच्या अगदी आवाक्यातच सोन्याच्या झगझगीत नाण्यांचा डोंगरा एवढा ढीग होता आणि सगळी नाणी वाघाच्या डोळ्यांप्रमाणे चमकत होती. पशापशाने ती नाणी उचलून खणखणीतपणे हातावरून घसरू देण्याच्या आनंदाने भैरू धुंद झाला होता. काही वेळा त्याच ढिगामधून सकाळच्या सूर्या एवढे लाल भडक माणिक पशात येत होते. सफरचंदा एवढा हिरा हाती लागे तर ज्याच्या नुसत्या प्रकाशानेच खडकावर हिरवळ उमटली असती असले एखादे जातिवंत पाचू पिवळ्या रंगाच्या दिवाळीत चमकून जात असे. थोड्या वेळाने या डोंगरामागून काळ्या मखमली पट्ट्यांचा ढाण्या वाघ समोर आला. त्याच्या जवळ जाऊन भैरूने बेदिक्कतपणे त्याचे मानगूट धरले व खिशातून एखादी वस्तू काढावी त्याप्रमाणे 2 पट्ट्यांखालचे त्याचे कातडे उचलून पसाभर चरबी काढून घेतली व हुश करून त्याने वाघाला पिटाळून लावले. मग डोंगरामागून काळ्या चंद्रासारख्या डोळ्यांचा अर्धा फरलांग लांबीचा कृष्णनाग समोर आला. पण त्याच्या बाबतीत मानगूट धरण्याचे देखील श्रम भैरूला करावे लागले नाहीत. त्यानेच अगदी लाचारीने फणा वळवून पाठीवरील हातभर लांबीचे खवल्या खवल्यांचे कातडे फाडून भैरूच्या हातात ठेवले व भेदरून तो नाण्यांच्या ढिगात नाहीसा झाला. चरबी व कातडे हातात घेऊन भैरू त्यांच्याकडे अभिमानाने पाहत राहिला आणि या गोष्टी कधी बापजन्मी मिळणार नाहीत असे बजावणारा आपला बाप मल्हारी आता जर समोर असता तर त्याला कसे खोयासारखे वाटले असते याची कल्पना करताना त्याला हसू आवरेना. त्याच वेळी वरच्या स्वच्छ निळ्या आभाळातून भव्य शुभ्र पंख पसरत राजहंसी चालली होती. भैरूनी हात उंच केले व एका हाताने तिची मान पकडून दुसऱ्या हाताने तिच्या पोटातील उबदार अंडे काढून घेतले. पेट्या भैऱ्या या 3 गोष्टी जाळून त्यांची राख डोळ्यात घातली की माणसाला मरणाची भीती नाही बघ. 1000 वर्ष जगावं बघ त्यानं. तंबाखून लालसर झालेले शिलकीतले 5-7 दात दाखवत मल्हारी म्हणे, त्या गोष्टी तुला मला गावणार होय. पाहता पाहता चरबी, कातडे व अंडे यांची भैरूच्या हातातच राख झाली व त्याने ती सुरम्यासारखी डोळ्यांच्या कडेने लावली. लगेच त्यांच्यामधून सूर्याप्रमाणे प्रकाशाच्या रेषा बाहेर आल्या. मग भोवती जानकी, पार्वती, जोत्या, इनामदार डॉक्टर, भीमू काका, लंगडा वकील, दादू भट या सगळ्यांनी गर्दी केली. त्या सगळ्यांची छाती आत दिवे लावलेल्या काचेच्या हंड्याप्रमाणे उजळली होती व आतील सगळ्या गोष्टी खडानखडा भैरूला दिसू समजू लागल्या होत्या. नव्यानेच उमटलेल्या या दृष्टीने भैरू हादरला, झिंगला आणि झपाटल्याप्रमाणे तो खदखदा हसू लागताच त्याच्या डोळ्यातून पाणी पाझरू लागले.